श्रीना पेंडसेंची गारंबीचा बापू ही कादंबरी खूप गाजलेली, म्हणजे त्याची पारायणं केलेली असे कित्येक जण आढळतील. नाटक मूळचं मी एवढंच सांगेन आत्ता की 50-60च्या दशकात घडलेलं म्हणण्यापेक्षा त्या काळातलं हे कथानक आहे. दापोली त्या भागातल्या एका छोट्याशा गावात घडलेलं आणि एकूणच नातेसंबंध आणि जातपात किंवा ह्या दोन गोष्टींची निगडीत हे नाटक आहे. अण्णांनी पाहिजे आधी मी नोकरी पाहिली. कुठं? पुलावर रावजीच्या हॉटेलात. म्हणजे गुरुवाकडे? हो, गुरुवाकडे. ब्राह्मण गुरव महार असले फरक मी मानित नाही. मला सगळी माणसं सारखी आहेत. ऐकलंस ना ताई? ऐक. ऐकलंस ना काय मावशी? मला आतापर्यंत जेवढे चांगले अनुभव आले ना त्यातला एकही ब्राह्मणाकडचा नव्हता. अजरामर नाटक आहे. श्रीना पेंडसेंचं एक गाजलेलं नाटक असं आहे. ते आजच्या पिढीला करायला मिळतं हेच खूप महत्त्वाचं आहे आणि असं एखादं पात्र आपल्या नशिबी यावं हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. विठोबा काय असं कुठलं पाप केलं होतं रे मी? आईनं हे पाप माझ्याच माथी मारलंय. पण तू सुद्धा असा कसा? तुला सुद्धा माझाच संशय येतो. त्याच्यात डॉक्टर काशीनाथ घाणेकरांसारख्या मी म्हणतो ना की त्या काळातले गाजलेले कलाकार किंवा आत्ताही त्यांचं असंच नावलौकिक आहे की त्यांचं नाव लागलं की हाऊसफुल व्हायचं नाटक. म्हणजे अशा कलाकारांनी जी भूमिका करून ठेवली आहे ती आपल्या वाट्याला आली. त्यामुळे माझं नशीबच आहे म्हणायचं. अरे जन्मभर का तुला वाईट टाकणार ते? 5-7 महिने झाला ना सारे काही शांत होईल. ते म्हणतील ना त्याला तू हो म्हण. हो म्हणजे यमीला पोर होईल त्याचा बाप म्हणून घेऊ? अरे काय सांगतोस का? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? असले चाट चालले ते त्याला. या दारामीच असं काय बोलू? आज 21व्या शतकात लिव्ह इन रिलेशनशिप ह्याला समाजमान्यता आजही नाही. त्यात अनेक धोके आहेत. हे सगळं असूनसुद्धा त्या काळामध्ये मला वाटतं श्रीना पेंडसेंनी राधा आणि बापू या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेम ह्या संकल्पनेवर खूप मोठं भाष्य केलं आहे आणि प्रेम ह्या संकल्पनेतून त्यांनी जीवनाकडे त्यांची जी काही दृष्टी आहे, त्यांचे जे विचार आहेत ते ह्या राधा या माध्यमातून, या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेत असं माझं पर्सनल मत आहे. बापू, एका माणसाची मी लग्नाची बायको, त्या नात्याचं बंधन आणि तुझ्या शीलाचं रक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायला मी समर्थ आहे. क्षण मोठा अवघड आहे. शांत राहा, एकदम गुपचूप. आत्मा इकडेच निघाला म्हणतोय. काय येतोय? अरे येतोय. हो हो, ते प्राण गेले तरी उठून जाताना दिसतंय मला. तू जरा शांत बसा, म्हणजे असे वेडेवाकडे भासून थांबते ना. अरे तू इथं मला म्हणून काय काहीतरी. अरे आई झटकन गेली रे. आई
जायचं नाही. रांगेत उभं राहून पोलिसांना बोलवा. आईच्या गावात गारंबीचा बापू हे नाटक मी दिग्दर्शित केलं आहे. साधारणतः 20 ते 25 वर्षापूर्वी हे नाटक आलं होतं आणि परत असं वाटलं याचं कारण म्हणजे काही माइलस्टोन आपल्याकडे नाटकं आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी मला प्रश्न केल्या पटकन असं म्हटलं की मला करायला आवडेल. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मनात आलं अशा पुरुषाशी आपलं लग्न झालं असतं तर. वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस हे सुद्धा ध्यानात आलं नाही. मग अशी बोंडलीशी तू घाबरलास म्हणून धरलं. नंतर सारखं मनात येत होतं तू घाबरावंस म्हणजे तुला धरायची संधी मिळेल. त्यावेळचं नाटक हे 4 अंकी होतं आणि सध्याची नाटके 2-2.25 तासाची आहे. त्यामुळे आमच्यावर एक मोठी जबाबदारी होती की 4 अंकी नाटक 2 अंकी करायचं होतं. पण ही सर्वस्वी जबाबदारी माझे मित्र मिलिंद पाटील यांनी रंगावृत्ती केली आणि 4 अंकीचं 2 अंकी केलं. या संपूर्ण ह्याच्यामध्ये मूळ नाटकाचा गाभा कुठेही हलणार नाही याची जबाबदारी आम्ही दोघांनी घेतली. त्या रावजाकडे हल्ली तुझा बराच परिचय वाढलाच ऐकतोय. आता त्यांच्याकडे नोकरी करतो म्हटलं परिचय वाढणारच ना. जेवण काय रावजाकडेच असेल ना. काय भूत सारखे प्रश्न विचारतोयस. या बाबतीत तुला कसलंही विधी निषेध नाही. तुला चांगलंच माहितीये ना. याचं श्रेय अर्थात राधेला आहे. राधा रावजीची बायको. अरे ह्या बरोबर भर दुकानात बोलत बसण्याची गरज काय. समोर ते अंड्याचे जावायच होते. तुझे ते काय चाळे चालतात ना त्याची खडाखडा माहिती काही तासातच गारंबीला धडकते. राधेविषयी काय बोलतात. बोलल्याशिवाय राहतील. मग जाऊन सांग त्यांना असल्या गप्पांवर मी थुंकतोय म्हणून. बापूची आई हे याला ग्रे शेड आहे, निगेटिव्ह शेड आहे. हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि मला सुरुवातीला खूप भीती वाटत होती की ही नकारात्मक भूमिका आपल्याला जमेल की नाही, आपण ही पेलू शकू की नाही. पण संजीव वढावकरांनी आमच्याकडून खूप चांगल्या प्रकारे हे काम सगळ्याच कलाकारांकडून त्यांनी प्रत्येक रोल खूप चांगल्या प्रकारे करून घेतला. आणली भीक मागून झाला. त्या अण्णाकडची असली तर मला नकोय म्हणून विचारतोय. त्यांनी काय घोडा मारलाय रे तुझा. अरे तोच तरी त्याच्या मागं. तोंड सांभाळून बोल जरा. बोलताना काही लाज लज्जा स्वतः धैर्य करायचं. आई आई अगं तू बापूच्या मावशीचा रोल करते. खरं म्हणजे ही मावशी म्हणजे बापूवर प्रेम करणारी आहे. वेळ पडली तर त्याचा कान धरून त्याची खरटपट्टी काढणारी पण आहे. तिची बहीण बापूची आई तिच्याबरोबर सुद्धा म्हणजे बापूसाठी वेळी भांडण करून त्या बापूच्या कसं चांगलं होईल यासाठी ती धडपडत असते. बापराया, अरे काय मजा झाली तुझी. एशे गावकीचं काय म्हणतात. आज संध्याकाळी आहे. अण्णांना विचारलेस त्यांना सांगायलाच हवे. लगेच वाईट टाकायचं म्हणजे काय. मला तर काही कळेन असं झालंय. आता त्यात कळण्यासारखे आहे काय. एवढ्याशा प्रकारावरून वाईट टाकायचे झाले तर या गारंबीत प्रत्येक माणसाला वाईट टाकावे लागेल. सगळ्यांनी एकमेकांना वाईट टाकून आकाशाकडे बघत असतात. तुझी बायको नाहीये ना घरात. नाही नाही बाहेर गेली आहे म्हणून तर तुला फोन करून बोलावून घेतला. काय हो इथं काय चाललं होतं तुमचं. तू दारू निघला बोलतोस. काय दारू किती घाणेरडी असली तरी चालेल. ग्लास स्वच्छ हवा. या भागात जाऊ नका. का क्रॉस कनेक्शन क्रॉस कनेक्शन. शॉक लागायची भीती आहे. तुम्हाला लागला का शॉक.
मला कसा शॉक लागेल माझा अर्थिंग पॉवर शेखर तुझ्या हिच्याबरोबर काय चाललंय ते आम्ही वाटेल ते करू. या सगळ्या प्रकारात ना मला काहीतरी संशय येतो भाऊजी. संशय हो हो. आता बायकोपेक्षा मेवणी बरी. नाटकामध्ये मी बापू वडिलांचा रोल करतो आहे आणि वर नितांत त्याचं प्रेम असतं आणि बापू जरा काही झालं की त्याला दुःख होतं. बापू 2 घास खाऊन घे. तुला जेवायचं सुचतंय विठोबा? नाही बरोबर आहे, तुला तेव्हा अण्णा स्वतःच्या घरचं पाणी भरायचं असतं ना. तुझ्या अंगात ताकद नको. जा बस बस गिळालाच बसतो. तू 2 दिवसाचा उपाशी आहेस. माझ्या गाष्टीत घास कसा उतरेल बापू? घशात अडकेल, गुदमरेल मी. तुझ्या उपासानं मी तडफडतोय. ए वा. चल, आपण जेवून घेऊया. गारंबीचा बापू या नाटकामध्ये मी रावजीचा रोल करतोय. हां, रावजी हे कॅरेक्टर असं आहे की त्याचं एक वजा हॉटेल आहे आणि तो हॉटेल तो चालवतो आहे. गिरायक वगैरे काही येत नाही. ते हॉटेलही त्याला अशा प्रकारे मिळालं की राधा की जिच्यावर आरोप झालेले आहेत, अतिशय सुंदर दिसायला आहे पण आरोप झालेला आहे. पण माझं कॅरेक्टर असं की बाणगुळ आहे, बस कोणाच्या तरी जीवावर जगणार आहे. तिचा बाप गडगंज श्रीमंत आहे, तो मला हॉटेल देतो आहे, जमीन देतो आहे, घर देतो आहे आणि मी तिथे कॉम्प्रोमाइज करतो आहे. बदनाम झालेली बाई तिच्याशी मी लग्न करतो आणि माझं जे चरितार्थाचं जे साधन आहे हॉटेल वगैरे ते व्यवस्थित कसं चालेल अशा प्रकारे हे मी पाहतोय. अरे हा आपला कालचा गल्ला किती तुला ठाऊक आहे? किती? अरे 15 रुपये. आतले काय 15 ना काय होतंय? 50 झाला पाहिजे. 50. हा हे बघ, दिवाळीला हे गवतारू छप्पर उडवून टाकायचं, मंगलोरी कौलं चढवायची, कळलं का? गारंबीचा बापू या नाटकात मी दिनकर ही भूमिका करतोय. समाज रचनेच्या बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध चालणारा किंवा वागणारा असा हा बापू आहे. तर त्याला सुद्धा सपोर्ट करतोय, त्याला विरोध सुद्धा करतोय, असं ते कॅरेक्टर जाणार आहे. त्या मुसाकडे चहा पी नाही तर पाव खा जा. बापे, अरे तुझ्याकडे जी माणुसकी आहे ना ती अख्ख्या गारंबीत कुणाकडे नाही आणि हा हरकटा तुझ्यावर आणलाय. मग ते मला सांगू नकोस, गावात जाऊन सांग आणि ओढून सांग बाप्यावर खोटा आळालाय म्हणून. तेवढं सांगू नकोस. काय पाहतोस काय फटफटा एखादी एकादशणी बंद व्हायची. असल्या चिल्लर काळजी करण्याकरता आमच्या जन्म. त्या 4 आण्याकरता एखादा बापाचा बळी जाणार असेल ना तरी आम्ही फिकीर करणार नाही. हो म्हणजे चीड येईल